नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत की अमेरिकेतला एक डॉक्टर विनायकबद्दल खूप मोठा पुरावा देत आता राघवचे डोळे कायमचे उघडवणार आहे आणि राघवसमोर एक धक्क्याचा बॉम्ब ते डॉक्टर फोडणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं तर रुक्मिणी काकू सावीचा नंबर विनायकच्या मोबाईलमधून डिलीट करते आणि तितक्यात विनायक पायऱ्यावरून घसरून खाली पडतो. त्याचा मोठा अपघात झालेला असतो आणि विनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. परंतु माझ्या डॉक्टर आंटीला माझ्यावर उपचार करण्यासाठी बोलवा असं म्हणून विनायक खूप रडत असतो. परंतु राघव सिंधूला न बोलवता विनूसाठी अमेरिकेत एक स्पेशालिस्ट डॉक्टर बोलवतो. परंतु विनायक त्या डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यासाठी तयार होत नाही आणि तो सारखा म्हणत असतो की बाबा प्लीज माझ्या डॉक्टर आंटीला बोलवा. आणि हे ऐकताच राघवच्या सहनशक्तीचा अंत होतो. एकदा सांगितलेलं कळत नाही का म्हणून हा विनायकवर खूप भडकतो. तेव्हा डॉक्टर राघवला शांत करत समजावतात की पेशंट फक्त उपचारांनाच नाही तर कधी कधी त्याच्या इच्छाशक्तीने सुद्धा बरा होतो. तर विनूला असं वाटत असेल की त्याच्या डॉक्टर आंटीनेच त्याच्यावर उपचार करायला पाहिजे तर प्लीज तुम्ही त्या डॉक्टरांना इथे बोलवा. त्यावर राघव म्हणतो, डॉक्टर तुम्ही सर्वच जण मला समजून घेण्याचा प्रयत्न का नाही करत, कारण ते डॉक्टर इथे येऊ नाही शकत. म्हणून आता राघव रडतच बाहेर जातो कारण विनूला होणारा त्रास त्याला बघवत नसतो आणि त्याच आपण सिंधूचा राग विनायकवर काढला तर राघवला खूप वाईट वाटत असतं. तो जोरजोराने आपलं डोकं भिंतीवर आपटत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो. आणि आता राघवची अवस्था पाहून सर्वजण नाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर रत्नाकर राघवला शांत करत खाली बसवतात आणि त्याला समजावत म्हणतो की विनायक अजून खूप लहान आहे. तो सिंधूला ओळखतो, तो म्हणजे त्याला आलेल्या अनुभवावरून, तुझ्या अनुभवावरून नाही. त्याचा सिंधूवर खूप मोठा विश्वास आहे आणि एकेकाळी त्या सिंधूवर तुझा सुद्धा तेवढाच विश्वास होता, हे लक्षात ठेव. जर विनायकला असं वाटत असेल माझा उपचार डॉक्टर सिंधूने करावा त्यात त्याची काहीही चूक नाही. त्यावर राघव विचारतो की बाबा तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. त्यावर रत्नाकर म्हणतो की मी जे तुला काही सांगेल तेचा तू शांतपणे विचार कर. विनूच्या उपचारांसाठी सिंधूला आपण येथे नाही बोलू शकत का. आणि हे ऐकताच राघव म्हणतात, बाबा तुम्ही हे काय म्हणता. विनायकची तब्येत माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, हे खरं आहे, परंतु तरीही सिंधूला मी येथे बोलवणार नाही. विनूसाठी जगातील स्पेशालिस्ट डॉक्टर मी बोलवेल, मग त्याला होणारा त्रास सुद्धा कमी होईल. परंतु सिंधूला मी येथे नाही बोलावू शकत. तर दुसरीकडे मंगेशने सिंधूची उघडणी केल्यामुळे आणि सावी खूप आजारी पडल्यामुळे तो सावीला घेऊन पुन्हा एकदा नागपूरला जाण्याचं ठरवते आणि ती तिकीट सुद्धा बुक करते. पाहून मंगेश खूप खुश होतो. तर इकडे राघव हा सावीने विनायकला दिलेल्या मूर्तीकडे बघतो. ती मूर्ती घेऊन विनायक समोर येतो. ही मूर्ती पाहताच विनायक म्हणतो, मला ही सावीने दिली होती आणि आता मला त्यांची खूप आठवण येत आहे. तर तो म्हणतो की बाबा त्यांना तुम्ही इकडे का नाही बोलवत. वर राघव म्हणतो, विनायक मी तुला एक गोष्ट सांगतो, गणपती बाप्पा आणि शंकर पार्वतीची, ती शांतपणे ऐक. जेव्हा शंकर बाप्पाने गणेश आणि कार्तिकेयांमध्ये शर्यत लावली होती आणि त्यामध्ये अख्ख्या जगाची प्रदक्षिणा घालायला लावली होती ना, तेव्हा कार्तिकेय लगेच पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघतो. तो गणपती बाप्पाने चक्क काय केलं ते आहे का तुला, आपल्या आई बाबांबरोबर प्रदक्षिणा घातली होती. तेव्हा गणेशजीने जे उत्तर दिलं ते खूप गोड होतं. आई बाबा तुम्हीच माझं जग आहात, मी तुम्हालाच प्रदक्षिणा घातली. या गोष्टीतून आपल्याला खूप मोठी शिकवण मिळते. म्हणजे मुलं ही आई बाबांचे जीव असतात आणि आई बाबा म्हणजे मुलांचा जीव असतात. ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. रडांच्या वेळी सोडून न जाता एकमेकांच्या दुःखात ते उभे राहतात आणि जे लोक आपल्याला सोडून जातात ना, ती कधीच आपली नसतात. त्यावर विनायक म्हणतो, बाबा मला माहित आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तर राघव म्हणतो, तू माझ्यासाठी एक काम करशील का. सावी आणि त्या डॉक्टर आंटी बद्दल बोलणं आता बंद करशील का, त्यांना विसरून जाशील का. तेव्हा ते ऐकून विनायक खूप मोठा धक्का बसतो. परंतु आपल्या बाबांसाठी, राघवसाठी तो आपल्या बाबांना प्रॉमिस करतो की त्या दोघींचं नाव आता मी कधीच घेणार नाही. इकडे राखीची मुलगी म्हणजेच अन्वी रुक्मिणीला म्हणते, तुम्ही आता स्वतःचा निर्णय दुसऱ्यावर कसा लादू शकता. विनूला जे काही करायचं ते आता त्याला करू द्या. तुम्ही त्याच्याबद्दल नका बोलू आणि लहान मुलावर असे अत्याचार करू नका. तुम्हाला माहित आहे का विनायक सोबत तुम्ही जे काही वागलात
विनायक तुमच्यावर पोलीस केस सुद्धा करू शकतो. आणि तुम्ही तर एक आमदार आहात ना, की बाहेर जर हे कळलं की लहान मुलांशी तुम्ही कसे वागता, तुमचं काय इम्प्रेशन पडेल हे तुमच्या लक्षात येत आहे का? त्यामुळे आता शांतच राहा. तेव्हा ते ऐकून काकूंना मोठा धक्काच बसतो. माझ्या मुलीची मुलगी मला शहाणपणा शिकवते आणि जेलच्या धमक्या देत आहे. तर इकडे मधूला खूप भीती वाटत असते की राघवच्या या हट्टामुळे विनायकला काही झालं तर. त्याच वेळेस विनायक इकडे बेडवरून खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत असतो, कारण त्याला वॉशरूमला जायचं असतं. परंतु विनायकला नीट उभं सुद्धा राहता येत नाही आणि तो पुन्हा एकदा खाली कोसळतो आणि मोठ्यानेच ओरडतो. हा आवाज ऐकून सर्वजण पळतच येतात व राघव हा घाबरतच मोठ्याने डॉक्टरांना आवाज देतो आणि खूपच रडत असतो. आणि हे पाहून विनू म्हणतो, बाबा तुम्ही नका काळजी करू, मी सावी आणि डॉक्टर आंटीचं नाव नाही घेणार. तुम्ही जे काही म्हणाल ना मी तेच करेन. कारण विनूला राघवला खुश ठेवायचं असतं. स्वतःचा त्रास बाजूला ठेवून विनू हे बोलत असताना सर्वांच्याच लक्षात येतं. नंतर इकडे सिंधू तिचा पुन्हा निर्णय बदलते आणि जॉबसाठी सिमलाला जाण्यासाठी निघते आणि ती बॅग सुद्धा पॅक करत असते. परंतु मित्रांनो, त्याच वेळेस मधू तिकडे येते. त्यावर सिंधू धक्क्यानेच विचारते की मिस राघव रत्नपारखी, तुम्ही इथे काय करत आहात? परंतु सावी लगेच मधूला विचारते, विनू आणि पोलीस अंकल सुद्धा तुमच्यासोबत आले आहे का? त्यावर मधू म्हणते नाही, कारण विनायकची तब्येत खूप खराब झाली आहे. त्यावर सावी म्हणते की तुम्ही विनूला घेऊन इकडे का नाही आलात? ज्या आईने त्याच्यावर उपचार केले तो लगेच बरा होईल. तर सिंधू लगेच सावीला मंगेश सोबत बाहेर पाठवते. त्यावर सिंधू चिडूनच मधूला विचारते, नवरा मोठ्या ॲटिट्यूड मध्ये तुम्हाला घेऊन इथून निघून गेला ना, मी इथे पुन्हा काय करता? त्यावर मधू म्हणते, आज राघवने ची दुसरी बायको त्याच्या पहिल्या बायकोशी नाही तर बोलण्यासाठी नाही आली, तर एक आई एका डॉक्टरांना विनंती करण्यासाठी आली आहे. तू प्लीज माझ्या मुलाला या त्रासातून मुक्त कर. आज मी तुझ्याकडे माझ्या मुलाचे जीवन मागण्यासाठी आले आहे. असं म्हणून ती सिंधू समोर हात जोडते. जेव्हापासून विनायक हा इथून गेला आहे ना, तो हसणं सुद्धा विसरून गेला आहे. फक्त स्वतःलाच त्रास करून घेत असतो. सारखं तुला आणि सावीला मिस करत असतो. फक्त तूच माझ्या मुलाचा आनंद परत आणू शकते. आणि सावीला फोन करण्याच्या नादात विनायक पायऱ्यावरून खाली पडला सुद्धा मधू सिंधूला सांगते. आणि हे ऐकून सिंधूला मात्र मोठा धक्का बसतो. त्यावर ती काळजीनेच विचारते की विनायकला जास्त लागलं तर नाही ना, तो ठीक तर आहे ना? त्यावर मधू रडतच सांगू लागते की विनायक आता एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. कोणत्याही गोळ्या औषधांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. विनूला असं वाटतं की तो आता कधीच बरा होणार नाही आणि माझा मुलगा 2 पावलं सुद्धा चालू शकत नाही. सिंधू प्लीज तू माझ्या सोबत चल आणि विनायकवर उपचार कर. तू त्याची डॉक्टर आहे ना. विनायकला आता तुझी खूप गरज आहे. दुसरीकडे विनायकला नीट सुद्धा उभं राहता येत नाही. तेव्हा डॉक्टर राघवला सांगतात की विनायकला शारीरिक नाही तर मानसिक तणाव सुद्धा जास्त आहे. नक्कीच त्याला काहीतरी टेन्शन आहे आणि त्यातच हे पेन. त्यामुळे या गोळ्या औषधांचा त्याच्यावर काही एक परिणाम होणार नाही. तुम्ही तुमच्या मुलाशी बोला, विचारा की त्याला कसलं टेन्शन आहे, एवढा कसला विचार तो करत आहे. नाहीतर मग विनायक कधीच बरा होऊ शकत नाही, कारण तो खूप खचला आहे. हे ऐकून राघवला खूप धक्का बसतो आणि त्याची पायाखालची जमीन सरकते. आता सिंधू विनायकवर उपचार करणार का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.